तर मित्रांनो हे बघू शकता आपल्या गोदावरी नदीला काल पाणी सोडलेलं आहे. सगळं पावसाचं गडूळ पाणी आहे बघू शकता. आणि गॅंगने लगेच थांगे लावून दिलेले मासे पकडण्यासाठी. हे थांगे बघू शकता. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहे खेडलेझुंगे या गावामध्ये, कारण की आज आपल्या गोदावरी नदीला पूर आलेला आहे. आणि तोच पूर बघण्यासाठी आपण खेडलेझुंगे या गावी चाललेलो आहे, कारण की तिथं एक डॅम आहे, पूल आहे. त्या पुलावरून बघणार आहे का पाणी किती वाढतंय, काय वगैरे मासे वगैरे जे जे दिसेल ते सगळं काय आपण बघण्यासाठी चाललेलो आहे. आणि त्याचबरोबर आज खेडलेझुंगे या गावाचा बाजार पण आहे, तो बाजारसुद्धा बघण्यासाठी चाललेलो आहे. तर चला आता बाजार पण बघूया. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आपल्या गोदावरी नदीचा पूर पण बघूया की किती पाणी वाढलेलं आहे काय. कारण की काल तर मोकार पाणी वाढलेलं होतं, आज जाऊन बघूया पाणी कमी होईल का वाढलेलं आहे काय, कसं काय काय नाही सगळं काही. चला आता सनींनी चाललेलं आहे, सनीबाई तिकडं थांबलेलं आहे रस्त्यावरती. तर फायनली आता सनीबाई पण भेटलेले आपल्याला बघू शकता. चाललोय आता आम्ही दोघं खेडलेझुंगे या गावाला, कारण की गोदावरीचं रुद्ररूप बघण्यासाठी. कारण की पाणी खूप जोरात चालू आहे आणि खूप गतीनं वाढतंय पाणी. त्यामुळे आता बांधाऱ्यावरून खतरनाक व्ह्यू दिसत, तोच व्ह्यू बघण्यासाठी चाललेलो आहे. आणि त्याचबरोबर जमलं तर बाजार पण बघूया, जमलं तर. पण त्या अगोदर आपण पाण्याकडे जाऊया, पाणी बिणी बघूया. त्याचबरोबर आमची कोणता हा गाळ तुम्ही बघू शकताय. चपलांचे लय हाल आहेत, इकडून चपला हातात घेऊन जावं लागतील वाडग्यामध्ये. तर आता आम्ही चाललेलो वाडग्यामध्ये, पण वाडग्यात जाण्याच्या अगोदर आमचे हाल बघू शकता. या चपला मोकार गाळपणाने भरलेला आहे. सनीबाई तर चालली पुढं, त्यांच्या पाठीमागं आम्ही. आणि या गाळपाटामध्ये आमची चप्पल वगैरे तुटली नाही म्हणजे बरोबर. हे बघू शकता झेमेला. फायनली आता तो तर गेलाय. आता इथं उगेच पाऊस नाही गेलो चढताच येत नाही, मोकार सटकते पायी बी. चला जाऊया वाडग्यामध्ये, बघूया झेमेला. चला लेट्स गो. तर फायनली मित्रांनो आम्ही खेडलेझुंगे या गावामध्ये पोहोचलेलो आहे. जस्ट बघू शकता आता पुलावरती आलेलो आहे आम्ही. सनीबाईला लागले त्याच्यामुळे बघू शकता. नाश्ता चालता नाही थोडासा, काही विषय नाही, बघू शकता. चला आता पाठीमागं बघू शकता पाणी वकर वाढलेलं आहे आता. चला आता पाठीमागचा व्ह्यू बघूया पाणी बिणीचा कसं आहे नाही. त्याचवर थोडासा नाश्ता करून घेऊया. चला तर बघू शकता मित्रांनो आता जस्ट आम्ही एकदम पुलावरती उभं आहे आणि इथं गाडी लावली पुलाच्या कडेला. आणि हे तुम्ही पाणी बघू शकताय गोदावरी नदीचं किती खतरनाक पाणी वाहत आहे. लाईक रौद्ररूप धारण केलेलं आहे. आपण तिकडं बघितलंय त्या ब्लॉगमध्ये, तिकडं बी खतरनाक पाणी वाढत होतं. इकडं बघू शकता किती खतरनाक आहे, पूर्ण खडका खुडका बुडालेले आहे. आणि मोकार भरपूर पाणी वाढलेलं आहे. ते बघू शकता डॅमसुद्धा पाण्याचं पाणी बघताना किती पाणी वाढतंय काय वगैरे. त्या साईडला बघू शकता छोटा पूल आहे, तो अजून बुडालेला नाही आहे, जवळपास निम्मा बुडालेला आहे. ज्यावेळेस पाणी कमी होतं त्यावेळेस डायरेक्ट खडका खुडका उघड्या होता. पण आज पाणी बघू शकता किती वाढलेलं आहे, खतरनाक पाणी बघू शकता. आणि अजून थोडासा पूर आला का, तो जो पूल दिसतोय तुम्हाला छोटा, तो डायरेक्ट बुडून जातं, एवढं पाणी येतं. अजून एवढं आलेलं नाही, पण जस्ट आता सुरुवात आहे. सुरुवातीलाच पहिला पूर एवढा खतरनाक म्हटल्यावरती अजून थोड्या दिवसात 10-15 दिवसामध्ये हे पूल बुडवू शकतोय. आणि त्यानंतर जास्त पूर येईल तेव्हा बी आपण येणारच आहे परत एकदा पाणी बघण्यासाठी. पण त्या अगोदर हे पाणी बघू शकताय तुम्ही. आणि त्या साईडला तिकडे बाजार भरलेला आहे, हे बघा खेडलेझुंग्याचा बाजार पण बघणार आहे. त्या अगोदर चला आता परत एकदा पाणी वगैरे बघूया कसं काय नाही. गाड्या बिड्या बघून झमेला नाही तर काय झमेल. ये बा कर्दळ कुर्दळच मोकार होऊन आलेलं आहे. मोकार कर्दळ दिसतंय जिकडं तिकडं. पाणी बा किती गडूळ पाणी, मोकार गती पाण्याला. मोकार म्हणजे मोकार गती डायरेक्ट बगडी. डायरेक्ट एखादा जर पडलं डायरेक्ट बगडी होऊ शकते तिच्यावाले. जेव्हा पाणी बघण्यासाठी किती गँग एक जण येतं इकडं बघू शकता झेमेला. आणि याच्यात मासे खूप मोठमोठाले आलेले आहे. कोणाचे टिपडे टोपडे वाहून गेलेले आहे, कोणाचे पाईप मोटरे वगैरे बुडालेले आहे. त्याच्यामुळे झेमेला मग आपल्या गँगने तिकडं टिपडा धरलं आहे मोठा, 200 लिटरचा टिपडा धरलेला आहे डायरेक्ट. अरे बाळा आमच्या गँगने हा इकडं मासे बिशे उड्या मारते मस्तपैकी बघू शकता. 200 लिटरची टाकी धरलेली आहे. आणि माशावाल्यांचे काही जाळे टाकले होते, ते जाळे सुद्धा वाहून गेलेले माशांबरोबरच. खतरनाक म्हणजे आमच्या लुटो व्हायला सोडेल होते, सगळे काही वाहून गेलेले पुरामध्ये झेमेला जादा. तर मित्रांनो हे बघू शकता आपल्या गोदावरी नदीला काल पाणी सोडलेलं आहे. सगळं पावसाचं गडूळ पाणी आहे बघू शकता. आणि गँगने लगेच थांगे लावून दिलेले मासे पकडण्यासाठी. हे थांगे बघू शकता, हे असे मासे लागतात त्याला, पण आता काही पाण्यामुळे मरून गेलेले. या इकडे समोर बघा कसे मासे उड्या मारते, हे बघा बघू शकता. हे बघा पाण्याच्या वरच्या दिशेला ते उड्या मारते. हे बघा चिलाप्या वगैरे भरपूर असे इत्यादी जातीचे मासे आपल्या गोदावरी नदीमध्ये बघू शकता. तर फायनली मित्रांनो आता आपण बाजारमध्ये एंट्री मारलेली चाललोय बाजारमध्ये. हे बघू शकता पावसा पाण्याचा झेमेला आणि कोणी साचलेलं आहे मोकार.
फळभाज्या. आता आपली गँग कुठं असेल कोणत्या कोपऱ्यात काय माहिती, सगळी गँग गाऊस होणार. तेव्हा इकडे तर गाळपाडामुळं तिकडे दुकानच नाही बसलेले. बटाटे उटाटे. चला आता सनी व्हायची इकडे जाईल, त्याच्या पाठीमागं जाऊया, एक एक दुकान बघूया कसं काय जमेला कसं काय. चला बघू शकता इकडे भत्त्यावाल्यांचे दुकान आहे. इकडे भत्ता भेटतो मस्त गोड गोड खायला, काही विषय नाही. पूर्ण भत्त्याचीच गल्ली हे बघा. अजून तिकडे बघूया तिकडे कसं काय जमेला कसं काय नाही. इकडे भत्त्यावाल्यांच्या दुकान आहे. आता सनी व्हायचे गँग कुठं असेल ती गावसा लागेल सगळं. चला आता दुसऱ्या गल्लीला चाललेलं आहे. इकडे पुढं काय 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 माहिती. मसाले मसाले हे बघा. आज थोडीशी पावसामुळे गर्दी कमीच आहे, गर्दी कमीच आहे, पण मग काही विषय नाही. तरी सनी भाई बुडा त्याच्या पाठीमागं आपण इकडे अगरबत्त्या वगैरे चपला वगैरे मकर स्वस्त भेटते. 100 रुपयालाच भेटते, 50ला भेटते. कमी जास्त गेल्यावर काय अडचण नाही. येऊन जाऊन घेऊन जा चपला. 50 रुपयामध्ये 2 जोड डायरेक्ट, 2 नाही 1 जोड. गाळामुळे थोडीशी झमेलाचे बाजारची आज, पण मग तरी पण चालू आहे बाजार. बघू शकता हे बा. आत्ताच इकडं भाजीपाला लागलेला आहे, तर इकडं पूर्ण भाजीपाल्याचेच गल्ली. टमाटे मिरच्या वगैरे स्टॉल लागणार होता पुढे काय तिकडे जाऊन बघून तिकडं. त्याला आमच्या लखूबाईचा डबल स्टॉल लागणार होता चिलाप्यांचा, तिकडे जाऊन बघूया त्यांचा काही जमेला काही नाही. हे बघा इथं आमचा लुट्टू व्हायचा डबल स्टॉल. एक स्टॉल कुठे लुट्टू व्हायचे माशी. हे बघा चिलाप्या गोराने तांबड्या पावशर पाव पाव म्हणजे पावशर त्यांना सांगा. इकडे सगळं मटनच भेटत झेमेला. बघू शकतो लुट्ट व्हायचं. चला आता थोडी जिंडूया, बघूया गँगचा बाजार झाला की नाही, जाऊया घरी. चला. आणि हे बघू शकता आमच्या लुट्टू व्हायचं. तुम्हाला ताजे मासे भेटतील खायला, तुम्ही त्याचे संपर्क साधू शकता. चिल्लाप्या असो, बारीक मासे असो, मोठे मरळ मुळ प्रत्येक मासे त्याच्याकडे भेटते, काही विषय नाही. बघू शकता एवढे मासे. इकडं काही दुकान आहे माशांचा जिल्हा काय सगळं माशांचीच गल्ली. इकडं मटण आहे आणि तिकडं भाजीपाला. हे बघू शकता असे प्रत्येक गल्ल्या आहे खेडल्या जुंग्याच्या बाजारामध्ये वेगवेगळे सगळे काय आपण जवळपास बघितलंय थोड्या काही विषय नाही. आणि मासे बा लुट्टू व्हायचे. हे आंबळ्या चिलाप्या मरळ मुळ तरी आज लागेल नाही, एवढ्या चालू आहे बा. आमचं लख वाईन धरलेले चिलापे. आणि इकडं 15 आंबळ्या का गोराने गोरणी म्हणली तरी चालेल. हा देशी गोरणी.